सकाळी सकाळी खूप छान धुकं पडलेलं होतं. समोरची बिल्डिंगसुद्धा दिसत नव्हती बघा. आणि जसा दसरा संपला तसा हा वातावरण सुरू झालेला होता. त्यातच दीदी खूप दिवसापासून म्हणत होती की मम्मी इडली बनवून दे. आता दिवाळीच्या 6माही परीक्षा सुरू झालेल्या आहेत मुलांच्या. त्याच्यामुळे स्कूल जरा लवकर सुटते. तर म्हटलं चला आज तुला इडली बनवून देते. नारळाची चटणी बनवलेली होती, तिलाच तडका लावून घेतला. पण झालं असं की इडलीसारखी झालीच नव्हती. फ्लफी एकदम बसल्यासारखी झालेली होती. उरलेलं पीठ तसंच ठेवलेलं होतं, कारण पीठच फर्मेंट झालेलं नव्हतं. सगळे घरातले कामं आवरून घेतले. तर संध्याकाळी मी फरशी पुसायला घेतली होती. तसं तर संध्याकाळी मी पोछा मारत नाही, पण आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे खडे मीठ घालून फरशी पुसून घेतली. आणि संध्याकाळी खूप थकून गेली होती. तर दीदीला म्हटलं मला तुझ्या हातचा चहा पाच गं. तर दिवेश पण पटकन बोलला की मलासुद्धा चहा घ्यायचा. असं तर मी त्याला चहा देत नाही, त्याला गावाची सवय आहे चहा घ्यायची. पण जेव्हा त्याच्यासमोर बनते तेव्हा मला चहा त्याला द्यावीच लागते. आणि दीदीने पण घेतली. तर त्याला विचारत होते मी चहा कशी झाली दीदीने बनवलेली. तर त्याची रिॲक्शन बघा तुम्ही. आणि संध्याकाळी मस्त दूध गरम करून घेतलं होतं. दुधाचा मसाला टाकलेला होता त्याच्यामध्ये. आणि वरती टेरेसवर गेलो तर काय चांदोमामा गायबच झालेला होता. असा गेला होता आजचा दिवस.